नमस्कार मैत्रिणींनो, मी शर्मिली मोहिनी फूड अँड क्रिएशन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असं चमचमीत दाल फ्राय बनवून तयार आहे। चला तर मग तुमच्यावर रेसिपी शेअर करूया। इथे जे डाळीचं प्रमाण आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे। आज आपल्याला जे प्रमाण ठेवायचं आहे ते 7 ते 8 लोकांसाठी आपल्याला हा दाल फ्राय बनवायचा आहे। त्याच्यासाठी लागणारी जी डाळ आहे ती मी ते 1 वाटी तुरीची डाळ वापरली आहे, अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी मसुराची डाळ वापरली आहे। ह्या 2 डाळी स्किप करून तुम्ही इथे उडदाच्या डाळीचाही वापर करू शकता किंवा उडदाची डाळ त्याबरोबरच ॲड केली तरीही चालू शकते। डाळ शिजताना त्यामध्ये टोमॅटो कट करून वापरला होता, हळद घेतली होती, थोडंसं मिठाचं प्रमाण घ्यायचं आणि थोडंसं तेल घेऊन डाळ छान शिजवून घ्यायची। आता डाळ आपली शिजलेलीच आहे, त्याची खमंग फोडणी बघूया। अगदी हॉटेलसारखा दाल फ्रायसाठी आपल्याला आधी मोहरीची फोडणी द्यायची, कारण मोहरी थोडंसं भाजण्यासाठी वेळ लागतो आणि जिरे आपले लगेचच भाजले जातात, त्यामुळे आधी खमंग अशी मोहरीची फोडणी द्यायची, त्यानंतर जिऱ्याची द्यायची। ओले मिरचीचा इथं वापर केला आहे आणि आपल्याला कांदा घ्यायचा आहे अर्धी वाटी, बारीक चिरलेला कांदा इथं ॲड करून घ्यायचा आहे। कांदा भाजण्यासाठी थोडासा वेळ द्यावाच लागतो, कारण कसं आहे आपल्याला डाळीमध्ये नंतर कांदा अजिबात दिसता कामा नये, त्यासाठी कांदा भाजण्यासाठी थोडासा वेळ घ्यावा। कांदाही छान आता परतून झाला आहे। आपण आता त्यामध्ये हिंग ॲड करूया, कारण कसं आहे फोडणीमध्ये मी लगेचच हिंगही ॲड करत नाही, हिंगही लगेचच करपला जातो आणि त्याचा जळका वास आपल्या डाळीमध्ये राहू नये म्हणून हिंग आपण नंतर ॲड केला आहे। हळद घ्यायची, आलं लसूण पेस्ट घेतली आहे, धण्या जिराची पावडर घ्यायची आणि मस्त एकदा पळीच्या सहाय्याने सर्व साहित्य परतून घ्यायचं। आता आपण शिजलेल्या डाळीचाही वापर करणार आहोत, त्याआधी मीठ ॲड करून घेऊया। डाळ शिजतानाही मी थोडासा मिठाचा वापर केला होता, त्यामुळे मी ते चवीनुसारच नंतर मीठ ॲड केलेलं आहे। आणि डाळ आपल्याला जास्तही घोटून घ्यायची नाही आहे, कारण आपल्याला डाळीचं प्रमाण तसंच राहायला हवं। कारण कसं असतं हॉटेलमध्ये जेव्हा आपण डाळ वाढून घेतो ना, तेव्हा डाळ अख्खी तशीच असते, त्यामुळे डाळ आपण नेहमीच आमटीसारखी जास्तही घोटून नाही घ्यायची। बघू शकता छान अशी दमदार उकळी आली होती डाळीला, त्यामध्ये आता भरपूर अशी कोथिंबीर ॲड केलेली आहे। पळीच्या सहाय्याने एकदा सर्व साहित्य ढवळून घ्यायचं आणि बहुतेक करून हॉटेलमध्ये सर्व पदार्थांमध्ये कसुरी मेथीचा जास्त प्रमाणात वापर असतो, त्यामुळे मी ते आज कसुरी मेथीचाही वापर केला आहे। कसुरी मेथी नेहमी वापरताना थोडीशी ती हातावर क्रश करूनच वापरून घ्यायची आणि जर ती मऊ पडली असेल तर थोडीशी गरम करून वापरावी, त्यामुळे आपण कोणत्याही पदार्थामध्ये जेव्हा कसुरी मेथी वापरतो ना त्याचा वास जो असतो तो अगदी तसाच शेवटपर्यंत पदार्थामध्ये राहिला जातो। बघू शकता आपली आता डाळ वाढण्यासाठी तयार झाली आहे। मस्त असं तुम्ही भाताबरोबर, चपातीबरोबर, रोटीबरोबर दाल फ्राय घेऊ शकता। तर कशी वाटली रेसिपी, तर चॅनलला नक्की हाईप करायला विसरू नका, सबस्क्राईबही करा,